लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राज्याचे लक्ष लागलेल्या परळीत मुंडे बहीण भाऊ एकत्र येत कार्यकर्ता मेळावा घेऊन नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला। राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी नगर परिषद निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। राज्यात इतरत्र युती नसली तरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा शिवसेनेसह मित्र पक्षांना एकत्र करत महायुतीची मूठ बांधली आहे। पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून सर्वांनी एक ताकदीने मेहनत करून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। या निवडणुकीत ताकदीनिशी जनसामान्यात विकासाचे मुद्दे घेऊन प्रचार करा असे सूतोवाच आमदार धनंजय मुंडे यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिले। बीड जिल्हा परळी नगर परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे आणली आहेत। विविध शैक्षणिक दृष्टीने परळी शहराचा विकास कसा होईल, परळी शैक्षणिक शहर कसे होईल यावर भर देऊन परळी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास केला जाईल। 66 कोटींचं भव्य स्टेडियम यासह अन्य योजना राबवून बरे आहेत, स्मार्ट सिटी बनवायची आहे असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले। महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असा आदेश कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आला आहे। माध्यमांना बोलताना राज्यात आमची युती नसली तरी परळीत मात्र आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत असे मनोगत बहीण भावांनी व्यक्त केले। निवडणुका लढत आहे, भाजपची प्रमुख आहे, प्रभारी आहे। फक्त परळीमध्ये आमची युती झालेली आहे महायुतीकडून आणि बाकी ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढत आहोत आणि युती झाल्यामुळे नक्कीच परळीमध्ये दोन्ही शक्तीस्थान एकत्र आल्यामुळे निवडणुकीला चांगली परिस्थिती आहे असं खाली जरा मनेरी सध्याला पाहायला गेलं तर जसं ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेला चित्र पाहायला निवडणुकीचं अगदी त्याच धर्तीवरती नगर परिषदेच्या निवडणुकीचं चित्र पाहायला मिळते। सर ताई कसं पाहायचं? मला वृत्तसंकलन बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.